भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जालना परभणी दौऱ्यात मोठा खुलासा करत बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिक बनवण्याचे षडयंत्र महाराष्ट्रात सुरू असल्याचा दावा केला आहे। प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सोमय्या म्हणाले की गेल्या 6 महिन्यात 2,14,000 बांगलादेशी रोहिंग्यांनी महाराष्ट्रात जन्म झाल्याचा दावा करणारी बनावट कागदपत्रे सादर केली आहेत। त्यापैकी 1,13,000 लोकांना जन्मदाखलेही देण्यात आले आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कटाचा खुलासा केल्याचा संदर्भ देत भाजपच्या नेत्यांनी राज्य प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले। ते म्हणाले की अशा कारवाया केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या सुरक्षेलाही गंभीर धोका ठरू शकतात। या प्रश्नी केंद्र आणि राज्य सरकारकडून कठोर कार्यवाहीची मागणी सोमय्या यांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख सोबत विशाल गायकवाड, परभणी। मुख्यमंत्री महोदय स्वतः यात लक्ष घालतायत स्वतः, आणि मुख्यमंत्री महोदयची रोज माझी या विषयावर चर्चा होते। रोज कुठे गावी असेल तर फोनवर मेसेज, आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की मी त्यांना आज सकाळी आणखीन एक सूचना पाठवली आहे, विनंती की फॉरेन्सिक ऑडिट करायला लावा। या सगळ्या 2 लाख जे काही 14,000 अर्ज असतात त्यांनी सांगितलं मी निश्चितपणे विचार करतो। तर एक्झिक्युशन काय त्रुटी राहिला त्या आधारावर एक ऍक्शन ते मुख्यमंत्री निर्णय घेतात। दुसरं काहींना वॉर्निंग देऊन सुधारण्याची संधी ते मुख्यमंत्री घेतात। जे गँग आहे मुख्यमंत्री महोदयांनी एटीएसला, आणि चौथा मुद्दा आहे जे ऍप्लिकेशन करणारे बांगलादेशी आहे ज्यांनी फर्जी दस्तावेज दिले त्यांच्यावर पोलिसी कारवाई। कायदा हाच आहे रे दादा, कायदा हाच आहे, प्रोसिजर सगळं तेच आहे, नाही तीच प्रोसिजर आहे। फक्त आपण नाही का जमिनीचे हे वर बघतात ना, म्हणजे न्यायाधीश म्हणून, त्यात गफलत झाली। सगळीकडे नाही झाली ना, बघा ना मुंबईत कोकण पट्टीत नाही झाली, पश्चिम महाराष्ट्रात नाही झाली, विदर्भ मराठवाड्यात झाली। वेळच लक्षात आलाय सुधारू। ओके, आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।